गोकुळ अष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना जारी। पाणी ओतणं, पाण्याचे फुगे मारणं तसंच गुलाल उधळण्यावर निर्बंध। सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाण्यास सुद्धा बंदी। आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। आज येवला आणि मनमाडमध्ये स्वाभिमान सभेचे आयोजन। भुजबळ आणि सुहास कांदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार। कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी। महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची ही शक्यता। शरद पवारांना Z+ सुरक्षा। सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आता पवारांच्या सुरक्षेत वाढ। केंद्राकडून अधिकचे 10 जवान दिले जाणार। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची आज पहिली बैठक। यामध्ये लोकसभेतील 21 तर राज्यसभेतील 10 खासदारांचा समावेश। चांद्रयान 4 मोहिमेसाठी आता भारत सज्ज। चंद्रावरील खडकांचे नमुने आणले जाणार। 2027 मध्ये होणार प्रक्षेपण, इस्रोची घोषणा। आंध्र प्रदेशातील अनाकापल्ले या जिल्ह्यामध्ये फार्मा कंपनीत भीषण स्फोट। 15 जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर जखमी। विद्यार्थी सुरक्षेबाबत स्कूल बसेस मालक संघटनेची आता खबरदारी। चालक मदतनीसांना देणार सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण, तर बस चालकांनी ड्रायव्हर सीट सोडून बसच्या आत जाऊ नये, दिल्या कठोर सूचना।